नसतावेळची लढाई जिथपर्यंत न्यायप्रविष्ट असते किंवा कायदेशीर लढाईला आम्हाला न्याय मिळत नाही त्यानंतरचा भाग हा रस्त्यावरचा येतो. पण हे जे तुम्हाला पत्रक दिलेलं आहे ते मला पाठीमागच्या दरवाज्यातनं आलेलं पत्र आहे. हे पब्लिश करायला पाहिजे होतं पहिलं, पब्लिश नाही केलं आणि मला पत्र मिळालं म्हणून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी म्हणून आज मिटिंग लावली आणि त्यांना एक पत्र दाखवलं की सगळ्यांना याची चीड आलेली आहे की ही म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये डेमोक्रेसीचा अजिबात पायबंदी होत आहे. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांशी आता बोललो, त्यांचं वेळ घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी साहेबांनी आम्हाला 11:30ची वेळ दिलेली आहे आणि ही प्रक्रिया कशी चुकीची आहे त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन आम्ही त्याच्यावर देणार आहोत. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की पुन्हा समाविष्ट करून घेण्याबाबतची प्रक्रिया आहे. मग जर ग्रामपंचायती, याचा अर्थ ग्रामपंचायती चालू आहे, 31/5/2011चा जो नोटिफिकेशन निघाले ते सन्माननीय कोर्टाने त्याला बाधा काय केलेली दिसून येत नाही आहे. त्याच्यामुळे ती तुम्ही समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया करताय, पण तुम्ही ग्रामपंचायत फेब्रुवारीपासून चालू का नाही केल्या याच्यावरती आम्ही तुम्हाला पत्र दिलेली आहेत. त्याच्यानंतर हे जे शासनाने जे पत्र काढलेलं आहे पुन्हा समाविष्ट करून घेण्याबाबत, त्या 13 ग्रामपंचायती या पेसा आहेत आणि पेसा ग्रामपंचायतीची प्रक्रिया राज्य सरकारला घेण्याचा अधिकार नाही. त्याच्यातसुद्धा आम्ही CMला नोटीस मांडल्यात, चीफ सेक्रेटरीला नोटीस मांडल्यात, यांना जिल्हाधिकारी नोटीस मांडल्यात, सन्माननीय हे आयुक्त आहेत महानगर त्यांना नोटीस मारल्यात. पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे शिवणचं जिल्हा परिषदच्या की हे जे आयुक्त आहेत त्यांच्या ताब्यात ह्या ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांनी आमच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करत नाहीत, म्हणून आम्ही ग्रामपंचायत चालू करत नाहीत. ॲक्च्युली कोर्टाचे आदेश त्यांनी पण पाळायला पाहिजे.